भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना विनम्र असं अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक लेवलचे असे विद्वान असं व्यक्तिमत्व होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज असंही म्हटलं जातं, कारण त्यांची विद्वत्ता ही जागतिक लेवलचीच होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाऊन 69 वर्ष झालेली आहे आणि मला असं वाटतं की या 69 वर्षामध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर देशाची प्रगती ही आजच्या तुलनेत फार झपाट्याने झालेली असते. त्याचं कारण असं की जागतिक लेवलचा जो अभ्यास त्यांना होता तो इतर विद्वानांपेक्षा कित्येक पटीने अधिक होता आणि त्यामुळे आज जी काही संकटे देशासमोर उभी राहत आहेत त्या सगळ्या संकटांचं निरसन करण्याची क्षमता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात आणि यांच्यात होती. त्यांचं लिखाण याचा जर आपण अभ्यास केला किंवा त्यांची पुस्तकं जर आपण अभ्यासली तर त्यातून त्यांचे देशाबद्दलचे विचार स्पष्टपणे आपल्याला जाणवतात की देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी ज्या पद्धतीने नियोजनबद्ध असे विचार मांडलेले होते त्या पद्धतीने देशाची वाटचाल व्हायला हवी होती, परंतु त्या पद्धतीने वाटचाल न झाल्यामुळे भारताचं जे प्रतिनिधित्व इतर राष्ट्रामध्ये इतर देशांमध्ये किंवा जागतिक लेवलला व्हायला पाहिजे होतं तशा पद्धतीने सध्या होताना दिसत नाही. आपला हा देश सामाजिक, राजकीय, आर्थिक या बाबतीमध्ये जो स्ट्रगल सध्या करत आहे, मला असं वाटतं की तो स्वावलंबी होण्याच्या दिशेने या अगोदरच प्रगत झाला असता आणि बाबासाहेब हे आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांची PhD आणि रुपयाची समस्या याबद्दल जर त्यांच्या थेसिसचा अभ्यास केला किंवा त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास केला तर त्यांनी देशाच्या आर्थिक सुधारणेबाबत जे काही मत त्यात मांडले गेलेले आहेत ते जर भारतासारख्या देशाने आणखी चांगल्या पद्धतीने राबवले किंवा शैक्षणिक सुधारणा असतील, सामाजिक सुधारणा असतील, याही आणखी चांगल्या पद्धतीने जर आपल्या देशाने राबवल्या तर आजही डॉक्टर आंबेडकरांच्या विचारामुळे त्यांच्या विद्वत्तेचा वापर करून या देशाचं फार मोठा फायदा जागतिक लेवलला भारतासारख्या देशाला होऊ शकतो. तर अशा या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आज मी त्यांना पुन्हा एकदा विनम्र असं अभिवादन करतो.